बाळांनो, कोण कोण आले? श्वेता, गुड आफ्टरनून बाळा. जय शिवराय. ओके, गुड आफ्टरनून स्टुडंट्स. मी ड्रीम्स अचीवर अकॅडमी या अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत करते. तसंच ड्रीम्स अचीवर अकॅडमी ही आपली ऑनलाईन अकॅडमी आहे. तसंच ज्यांना कोणाला पोलीस भरती किंवा सैन्य भरतीबद्दल तुम्हाला क्लासेस लावायचे असतील तर आता त्याबद्दल आमची श्री अकॅडमी नावाची अकॅडमी आहे, जी लाहोटी कॉम्प्लेक्स SB कॉलेजजवळ निराला बाजार छत्रपती संभाजीनगर येथे आमची श्री अकॅडमी ही ऑफलाईन बॅच सुरू आहे. ज्यांना कोणा प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर प्रवेश घ्यावा. ओके, चला अजून कोण कोण आलं आहे? काल आपण काय बघितलं बाळांनो? आपण भाषा हे विषय शिकलो होतोय. मराठी भाषेबद्दल आपण माहिती दिलेली होती. ओके, तर आज त्याचाच थोडासा जो भाग राहिलेला आहे आज तो पूर्ण करून टाकायचा आपल्याला. ओके, चला अर्जुन, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून बाळा. गुड आफ्टरनून. प्रिया, येस, हॅलो, गुड आफ्टरनून बाळा. चला सुरू करूया. आजचं पहिलं आपण काल बघितलेलं होतं आहे की ना. त्याच्या आधी आपण काय बघतोय? भाषाच बघतोय. म्हणजे प्राचीन भाषा कोणत्या होत्या, भारतातल्या कोणत्या होत्या. मग आपण मराठी भाषेबद्दल थोडीशी माहिती घेतली की मराठी भाषा कोणत्या लिपीमध्ये लिहिली गेलेली आहे किंवा मराठी भाषेचा विकास संस्कृत आणि प्राकृत या भाषेतून झालेला आहे. मराठी राजभाषा दिन कोणता, मराठी भाषा किंवा मराठी भाषा गौरव दिन कोणता हेही बघितलं आपण. कोणाच्या जयंती किंवा कोणाचा जन्मदिवस म्हणून आपण तो साजरा करतो. अशी बरीचशी आपण काल मराठी भाषेबद्दलची माहिती बघितली. त्यातलाच आणखी काही भाग राहिलेला आहे तो आज आपण कंटिन्यू करणार आहोत. ओके, चला बघूया. मराठीतील आद्य शिलालेख, मराठी भाषेमधला आद्य शिलालेख बघा तो कोणता आहे? 2220 वर्षापूर्वीचा महार ठिन्नो आहे. हा ब्राह्मी लिपीतील अक्षरांचा शिलालेख. म्हणजे इकडे लक्ष द्या. आपण बघायचं मराठी भाषेविषयी काय काय आहे. म्हणजे आद्य म्हणा, पहिलं म्हणा किंवा मराठी भाषेमध्ये आपण बघतो ना कोणाला आपण माइलस्टोन म्हणून मानतो आहे की नाही. तसं मराठी भाषेमधला जो लेख आहे फार प्राचीन असं म्हटलं. आद्यलेख म्हणजे अगदी प्राचीन असा, पूर्वीचा किंवा पहिला शिलालेख कधीचा आहे म्हणून ते सांगितलं त्यांनी. आद्य 2220 वर्षापूर्वीचा महार ठिन्नो या अक्षरामधला, हे अक्षर तिथे लिहिलेले आहे त्या शिलालेखामध्ये. लक्ष द्या, शिलालेख म्हणजे, शिला म्हणजे काय बाळांनो? दगड. शिला म्हणजे काय? दगड. आणि दगडावर, येस श्वेता, येस, दगडावर कोरलेलं जे लिखाण आहे त्याला काय म्हणायचं? शिलालेख. शिलेवर म्हणजे दगडावर लिहिलेले जे आहे लेख म्हणा जे काही त्यांचं आहे तर त्याला काय म्हणायचं? शिलालेख असं म्हणायचं. मग मराठीतील पहिला किंवा आद्य शिलालेख कोणाला मानतात? म्हणजे जे काही शिलालेख आहेत किंवा जे काही लेख आहेत आतापर्यंतचे त्यातला सर्वात प्राचीन पहिला असं कोणता आहे? तर तो कोणता आहे? 2220 वर्षापूर्वीचा महार ठिन्नो हा जो ब्राह्मी लिपीत लिहिलेला अक्षरांचा जो शिलालेख आहे याला आद्य शिलालेख असं म्हणतात. ओके, आता तो कुठे सापडला आहे बघा बरं. पुण्यातील जुन्नरच्या नाणेघाटामध्ये हा आढळलेला आहे. हा जो शिलालेख आहे ना, हा शिलालेख कुठे सापडला आहे? नाणेघाटामध्ये सापडला आहे. ते नाणेघाट कुठे आहे? पुणे जे तालुका आहे तर पुण्यातील जुन्नर येथे नाणेघाट आहे. आणि या नाणेघाटामध्ये हा महार ठिन्नो हा आद्य शिलालेख सापडलेला आहे. मराठीतील आद्य शिलालेख जर विचारलं तर हा आहे बाळ महार ठिन्नो. कुठे सापडला? पुण्यातील नाणेघाटामध्ये सापडलेला आहे. ओके, आता इकडे लक्ष द्या. यापूर्वी 2000 वर्षापूर्वीचा, इकडे लक्ष द्या.
यापूर्वी 2000 वर्षापूर्वीचा गाथा सप्तशती हा आद्य शिलालेख होता. ओके, म्हणजे जोपर्यंत आपल्याला हा प्रचलित नव्हता, हा माहिती नव्हता, तोपर्यंत आपल्याला कोणता होता आद्य शिलालेख म्हणून आपण प्रचलित ठेवला होता, तर गाथा सप्तशती हा आद्यलेख आपण आद्य शिलालेख म्हणून वापरत होतो. कोणता? गाथा सप्तशती. पण आता तो आहे का? नाही. आता कोणता आहे आपल्याकडे? महार ठिन्नो. कधीचा आहे? 2220 वर्षापूर्वीचा जो आहे आद्य शिलालेख, या शिलालेखाला आपण आद्य शिलालेख म्हणतो. म्हणजे ऑप्शनमध्ये जर असं असेल मराठीतील आद्य शिलालेख कोणता आणि ऑप्शनमध्ये जर महार ठिन्नो असेल, गाथा सप्तशती असेल, तर त्याचं राईट उत्तर काय असणार आहे बाळांनो? महार ठिन्नो असणार आहे, गाथा सप्तशती नसणार आहे. समजलं? ओके. हा बाळा, गाथा सप्तशती जो होता तो पूर्वी मानत होतो आपण, पण आता आपण काय बघतोय? महार ठिन्नो हा जो मिळालेला आहे हा असणार आहे. ओके, येस. आणि हा बघा, याला पहिले आद्य शिलालेख म्हणायचं. हा 2000 वर्षापूर्वीचा होता. ओके, ठीक आहे. चला पुढचं बघा. मराठी भाषेतील आद्य गद्य ग्रंथ कोणता आहे? लीळाचरित. हा कोणता होता? हा शिलालेख होता, आद्य शिलालेख. आणि हा कोणता आहे? गद्य. गद्य म्हटलं ना, हा गद्य. तर गद्यामध्ये कोण येणार? लीलाचरित. कोणता येणार? लीलाचरित येणार. समजतंय? जर आद्य शिलालेख असेल तर महार ठिन्नो, आणि आद्य गद्य ग्रंथ जर विचारला तर तो असणार आहे लीलाचरित. हे लीलाचरित कोणी लिहिलंय? तर माहीम भट्टांनी लिहिलंय. कोणी लिहिलंय? माहीम भट्ट यांनी लिहिलेलं आहे. माहीम भट्टांनी लिहिलेलं आहे. कोणी लिहिलेलं आहे? लीलाचरित माहीम भट्टांनी लिहिलेलं आहे. आणि ह्या लीलाचरितमध्ये काय आहे बाळांनो, की महानुभाव पंथ जो आहे, महानुभाव पंथ आहे, त्याचे संस्थापक जे होते कोण? श्री चक्रधर स्वामी यांचं जीवनचरित्र किंवा महानुभाव पंथ जो आहे, येस, व्हेरी गुड, त्याच्याविषयी माहिती या लीलाचरित या ग्रंथामध्ये आहे. त्यामुळे मराठीतील आद्य गद्य ग्रंथ जर विचारला तर त्याचं उत्तर असणार आहे लीलाचरित. कोणी लिहिला आहे? तो माहीम भट्टांनी लिहिला आहे. पंडित माहीम भट्ट यांनी लिहिलेला आहे. समजलं? मराठीतील शिलालेख असेल, मराठीतील शिलालेख जर म्हटलं तर महार ठिन्नो, आणि आद्य गद्य ग्रंथ जर विचारला तर तो असणार आहे लीलाचरित. कोणी लिहिलाय? माहीम भट्टांनी लिहिलाय. म्हणजे पुस्तकांचे लेखक किंवा ग्रंथाचे लेखक म्हटले तर माहीम भट्टांचं विचारलं तर माहीम भट्टांचं कोणतं येणार? लीलाचरित. लक्षात ठेवा. कोणाविषयी आहे? श्री चक्रधर स्वामींविषयी आहे. त्यांचं जीवनचरित्र आणि महानुभाव पंथ जो आहे याविषयीची माहिती याच्यामध्ये ॲड केलेली आहे. समजलं? ओके, चालेल. नेक्स्ट बघा. मराठी भाषेचे पहिले मुद्रित व्याकरण. मराठी भाषेचे पहिले मुद्रित म्हणजे काय बाळांनो? छापलेले. मुद्रित म्हणजे कसे? छापलेले, छपाई केलेले, आहे की नाही? म्हणजे पहिलं मराठी व्याकरणाचं पुस्तक किंवा मुद्रित अशी काय म्हणतात, मुद्रित असं एखादं त्याचा ठेव ती कशामध्ये होती तर कोणी केलेली होती बघा? मराठी भाषेचं व्याकरण हे कोणी लिहिलंय? गंगाधर शास्त्री फडके यांनी लिहिलंय. मराठी भाषेचं काय सांगितलंय? पहिले मुद्रित व्याकरण हे कोणी केलंय? तर गंगाधर शास्त्री यांनी केलेलं आहे. गंगाधर शास्त्री फडके यांनी केलेलं आहे. ओके, नेक्स्ट बघा. 1824 मध्ये जॉर्विस यांनी पंडित जगन्नाथ शास्त्री, रामचंद्र शास्त्री, बाळशास्त्री आणि गंगाधर शास्त्री यांच्याकडून लिहून घेतलं होतं. इकडे लक्ष द्या. 1824 मध्ये जे होतं ना, 1824 मध्ये यांनी कोणी, हे जे इंग्रज होते जॉर्विस, कोण? इंग्रज जॉर्विस यांनी काय केलं? मराठी व्याकरणाबद्दल माहिती हवी होती त्यांना. मराठी व्याकरण समजून घ्यायचं होतं किंवा त्यांना त्याच्याविषयी माहिती करून घ्यायची होती. मग त्यांनी काय केलं बरं? ह्या जॉर्विस यांनी काय केलं की जगन्नाथ पंडित, नंतर रामचंद्र शास्त्री, तिसरे कोण? बाळशास्त्री आणि चौथं गंगाधर शास्त्री, या चौघांना सांगितले की अरे तुम्ही काय करा, मराठीचं जे व्याकरण आहे ते लिहून काढा. म्हणजे मराठी व्याकरणाचे नियम किंवा त्याचा काही अभ्यास वगैरे त्याची जी माहिती आहे ती लिहून काढा. हे कोणी सांगितलं होतं? जॉर्विस यांनी सांगितलं होतं. त्यानुसार मराठी भाषेचे व्याकरण हे कोणी लिहून काढलं होतं? या चौघांनी लिहून काढलं होतं.
पंडित जगन्नाथ शास्त्री, रामचंद्र शास्त्री, बाळशास्त्री आणि गंगाधर शास्त्री यांनी लिहून काढलं होतं. आणि तसंच बघा, जर मुद्रित म्हटलं, मुद्रित, तर ते कोणी काढलं बाळांनो? गंगाधर शास्त्री फडके यांनी काढलेलं आहे. समजलं? मराठी भाषेचे व्याकरण हे कोणी काढले? मुद्रित अंक किंवा मुद्रित जे होते व्याकरणाचा भाग तो कोणी काढलाय? गंगाधर शास्त्री फडके यांनी काढलेला आहे. समजलं? येस बाळा. चला नेक्स्ट. आता बघा, व्याकरणातले हे काही शब्द हे जे आहेत व्याकरण करते म्हणा किंवा त्यांना जे उपाध्या लावल्या त्या कधी कधी परीक्षेमध्ये विचारले जातात. मग या उपाध्याला कोण कशाला काय म्हणतं हे सुद्धा विचारलं जातं. इकडे लक्ष द्या. मग त्यातले पहिले आहे आद्य व्याकरण करते. कोणाला म्हटलं जातं? दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हटलं जातं. कोणाला म्हटलं जातं? दादोबा पांडुरंग तरखडकर यांना आद्य व्याकरण करते कोणाला म्हटलं जातं? दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हटलं जातं. नेक्स्ट बघा, मराठी भाषेचे पाणिनी. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हटलं जातं? दादोबा पांडुरंग तरखडकर यांनाच म्हटलं जातं. ह्या दोन गोष्टी लक्षात घ्या. आद्य व्याकरण करते पण दादोबा पांडुरंग तरखडकरच आहेत आणि मराठी भाषेचे पाणिनी सुद्धा कोण आहेत? दादोबा पांडुरंग तरखडकरच आहेत. ओके. नेक्स्ट बघा, मराठी भाषेचे शिवाजी. मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हटलं जातं? तर इकडे लक्ष द्या, विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना म्हटलं जातं. मराठी भाषेचे शिवाजी जर कोणाला म्हटलं असेल तर ते कोण आहे बाळांनो? विष्णू शास्त्री चिपळूणकर. नेक्स्ट बघा, मराठी भाषेचे जॉन्सन. मराठी भाषेचे जॉन्सन जर विचारलं तर त्यांचं उत्तर लिहायचं कृष्ण शास्त्री चिपळूणकर. समजलं? एमपी आहे. हा महत्त्वाचं आहे, एखाद्या वेळेस विचारलं जातातच ना. आद्य व्याकरण करते हे तर ऑलमोस्ट विचारलं जातं कायम. मराठी भाषेचे आद्य व्याकरण करते किंवा मराठी भाषेचे पाणिनी हा तर फेवरेट प्रश्न आहे. येस, म्हणजे इकडे लक्ष द्या. आद्य व्याकरण करते म्हटलं तर दादोबा पांडुरंग तरखडकर. मराठी भाषेचे पाणिनी म्हटलं तर दादोबा पांडुरंग तरखडकरच येणार आहे. त्या दोघांचं सेम उत्तर असणार आहे. आणि मराठी भाषेचे शिवाजी म्हटलं तर विष्णू शास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे जॉन्सन म्हटलं तर कृष्ण शास्त्री चिपळूणकर. समजलं? ओके. चला नेक्स्ट बघू आपण. आता ह्या काही व्याख्या आहेत. आपण भाषेचाच भाग बघतोय ना, मग यातल्यामध्ये काही महत्त्वाच्या व्याख्या बघू आपण. त्यातली पहिली बघा, मातृभाषा. आता मातृभाषा म्हणजे काय? तर बघा, आपल्या घरात बोलली जाणारी भाषा. मातृभाषा, मातृ म्हणजे आई आहे की नाही? मातृभाषा म्हणजे अशी भाषा जी आपल्या घरात बोलली जाते, ती कोणी आपल्याला शिकवत नाही की नाही. अगदी लहानपणापासून आपण इझिली ती आत्मसात करतो, बोलतोही, समजतोय. का बरं? कारण की ते आपण घरात वापरतो है ना. आपल्या दैनंदिन जीवनात अगदी घरात म्हणजे घरातच वापरतो आपण. आपला सुरुवातच त्या भाषेतून झालेली असते, म्हणून त्या भाषेला काय म्हणायचं? मातृभाषा असं म्हणायचं. नेक्स्ट बघा, प्रमाण भाषा. आता प्रमाण भाषा कशाला म्हणायचं? लक्ष द्या. ज्या भाषेचा उपयोग राजकीय, प्रादेशिक, साहित्यिक तसेच शास्त्रीय दृष्टीने केला जातो त्या भाषेला काय म्हणायचं? प्रमाण भाषा असं म्हणायचं. इकडे लक्ष द्या. प्रमाण भाषा म्हणजे अशी भाषा की ज्या भाषेचा उपयोग कशासाठी होतो? राजकीय, प्रादेशिक, साहित्यिक आणि शास्त्रीय दृष्टीने केला जातो त्या भाषेला काय म्हटलं जातं? प्रमाण भाषा म्हटलं जातं. नेक्स्ट बघा, बोलीभाषा. बोलीभाषा म्हणजे काय? रोजच्या जीवनात संवादासाठी वापरली जाणारी भाषा. रोजच्या जीवनात संवादासाठी वापरली जाणारी भाषा तिला काय म्हटलं जातं बाळांनो? बोलीभाषा. म्हणजे आपण रोज आपले दैनंदिन जीवनाचे व्यवहार करताना किंवा आपण दैनंदिन जीवन जगताना जो संवाद आपण करतो तर त्या भाषेला काय म्हणायचं? बोलीभाषा. समजलं? नेक्स्ट बघा, मराठी भाषेमध्ये एकूण 52 बोलीभाषा आहेत. मराठी भाषेमध्ये एकूण किती? 52 बोलीभाषा आहेत. समजलं? येस, मराठी भाषेमध्ये एकूण किती? 52 बोलीभाषा आहेत. आता त्या कोणत्या त्या बघू आपण. बघा, मराठी भाषेतील प्रमुख बोलीभाषा. मराठी भाषेतील प्रमुख बोलीभाषा म्हणजे आपली मराठी तर भाषा आहे, बरोबर आहे ना. पण प्रत्येक प्रांतामध्ये किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जरी गेलो, प्रत्येक विभागात जरी गेलो तरी आपल्याला कसं होतं? भाषेचा टोन काहीतरी चेंज असतो, एखाद्याचे शब्द वेगळे असतात. आपण म्हणतो ना, अरे आमच्याकडे हा शब्द नाही वापरत, तुमच्याकडे हा शब्द वापरला जातो. या भाषेचा टोन वेगळा आहे. त्या भाषा कोल्हापूरकडे गेले की थोडंसं एकदम वजनदारवाली भाषा समजते आहे की नाही. कोकणामध्ये थोडीशी सॉफ्टवाली भाषा,
म्हणजे प्रत्येक प्रांताचं किंवा प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येक भागानुसार काय होतं, बोलण्याचा टोन बदलतो, काही वेळी शब्दही बदलतात. मग तसंच आपल्या मराठीमध्ये काय बरं सांगितलं त्यांनी, बोलीभाषा ज्या आहेत त्या एकूण किती आहेत, 52 आहेत. त्यातल्या प्रमुख काही काय आहेत ते आता आपण बघूया. फर्स्ट बघा, अहिराणी. अहिराणी ही जी बोलीभाषा ती कुठे वापरली जाते बाळांनो, खानदेशामध्ये. कुठे, खानदेशामध्ये. नेक्स्ट बघा, कोकणी. कोकणी कशामध्ये वापरली जाते, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये. पुढे बघा, वारली. वारली ही जी बोलीभाषा आहे ती कुठे वापरली जाते, ठाणे आणि पालघर. वारली पेंटिंगसाठी बघा ठाणे जिल्हा प्रसिद्ध आहे ना, वारली पेंटिंग ठाणे पालघर. मी ही वारली जी भाषा आहे ही ठाणे पालघर, वारली पेंटिंग तसंच हे वारली भाषा ठाणे आणि पालघरमध्ये. नेक्स्ट बघा, वऱ्हाडी. वऱ्हाडी भाषा कुठे वापरली जाते, विदर्भामध्ये. नेक्स्ट, झाडी. झाडी ही भाषा गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये वापरली जाते. कोणती, झाडी, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये. नेक्स्ट, बंजारा ही कुठे वापरली जाते, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये. नेक्स्ट, हलवी ही कुठे वापरली जाते बाळांनो, चंद्रपूर आणि भंडारामध्ये. हळबी ही कुठे वापरली जाते, चंद्रपूर आणि भंडारा. नेक्स्ट बघा, गौंडी. गौंडी ही कशामध्ये, आदिवासी क्षेत्रामध्ये, आदिवासी क्षेत्रामध्ये वापरली जाते. आणि नेक्स्ट आहे संगमनेरी. ही संगमेश्वर येथे वापरली जाते किंवा तिथली ही बोलीभाषा आहे. समजलं. मराठीमध्ये एकूण किती, 52, 52 बोलीभाषा आहेत. त्यामधल्या बघा या भाषा आहेत, अहिराणी खानदेशामध्ये, कोकणी सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये, वारली ठाणे पालघरमध्ये, वऱ्हाडी विदर्भामध्ये वापरली जाते, झाडी कुठे वापरली जाते, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा पूर्वेकडचा भाग, तिथे ही भाषा वापरली जाते. नेक्स्ट बघा, बंजारा ही विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी वापरली जाते. हळबी ही जी आहे चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यामध्ये वापरली जाते. गौंडी आदिवासी क्षेत्रामध्ये आहे आणि संगमनेरी ही संगमेश्वर येथे वापरली जाते. समजलं. ओके, चला पुढे बघू आपण. भाषेचा मूलभूत घटक ध्वनी आहे. कालच आपण बघितलं, याच्यावर एक प्रश्न पण येऊन गेला होता की भाषेचा मूलभूत घटक कोणता असतो. तर लक्ष द्या, भाषेचा मूलभूत घटक जर म्हटला, मूलभूत घटक, तो नक्कीच कोणता असणार आहे, ध्वनी असणार आहे. काय असणार आहे, ध्वनी असणार आहे. भाषेचा मूलभूत घटक जर विचारला तो नक्कीच काय सांगायचं बाळांनो, आपण ध्वनी सांगायचा. ओके. नेक्स्ट बघा, पुढची व्याख्या, वर्ण. वर्ण म्हणजे काय, मुखातून बाहेर पडणारे ध्वनी चिन्ह. मुखातून बाहेर पडणारे ध्वनी चिन्ह आहे त्यांना आपण काय म्हणतो, वर्ण म्हणतो. म्हणजे ध्वनी चिन्ह म्हणजेच काय बाळांनो, वर्ण. वर्ण म्हणजेच काय, ध्वनी चिन्ह. आपण काहीतरी एक पर्टिक्युलर आवाज माझा तुम्हाला येत असेल जो की तुम्हाला माहिती आहे की नाही, म्हणजे मी जे बोलते मी तुम्हाला काय सांगते बाळांनो, जर मी अ म्हटलं की तुम्हाला बरोबर अच लक्षात येणार, म्हणजे माझ्या आवाजाला त्या ध्वनीला काहीतरी एक चिन्ह दिलेलं आहे. आणि ज्यावेळेस असं चिन्ह असतं त्याला आपण काय म्हणतो, वर्ण असं म्हणतो. म्हणजे समजलं का, वर्ण म्हणजेच काय, ध्वनी चिन्ह. मुखातून बाहेर पडणाऱ्या ध्वनी चिन्हांना वर्ण असं म्हटलं जातं. ओके. नेक्स्ट बघा, अक्षर. नेक्स्ट काय आहे, अक्षर. अक्षर म्हणजे काय बघा, ध्वनीच्या पूर्ण उच्चारित खुणेला काय म्हटलं जातं, अक्षर कोणाला म्हटलं जातं, ध्वनीच्या पूर्ण उच्चारित खुणेला काय म्हटलं जातं, अक्षर असं म्हटलं जातं. चला पुढे बघा, शब्द. शब्द म्हणजे विशिष्ट क्रमाने येणारा अक्षर समूहाला काही विशिष्ट अर्थ प्राप्त झाला असेल तर त्यास शब्द असे म्हणतात. काय सांगितलं इकडे बघा, वर्ण म्हणजे काय की मुखातून बाहेर पडणारे ध्वनिचिन्ह, मुखातून बाहेर पडणारे ध्वनिचिन्ह. अक्षर म्हणजे काय की पूर्ण उच्चाराची खूण किंवा ध्वनिचिन्ह. पूर्ण उच्चाराची खूण जी असते किंवा ध्वनिचिन्ह असते त्याला आपण काय म्हणतो, अक्षर असं म्हणतो. आणि शब्द. शब्द म्हणजे काय बघा, विशिष्ट क्रमाने येणारे अक्षर समूह. एका विशिष्ट क्रमात येणारे जे अक्षर समूह असतात आणि ते एकत्र आल्यानंतर त्याला एक विशिष्ट अर्थ प्राप्त होतो, त्यावेळेस त्या अर्थप्राप्त अक्षर समूहाला काय म्हणतो आपण बाळांनो, शब्द असं म्हणतो. म्हणजे इकडे लक्ष द्या बरं, आता इकडे लक्ष द्या, शब्द बरोबर आहे ना. शब्द म्हणजे काय सांगितलं त्यांनी, क्रमाने येणारा अक्षर समूह.
क्रमाने येणारा अक्षर समूह, असा समूह की तो एकत्र आल्यानंतर एक विशिष्ट अर्थ प्राप्त होतो, त्याला काय म्हणायचं असतं, शब्द म्हणतो. आता इकडे बघा ना, जर मी इथे लिहिलं कमळ, कमळ मी असं लिहिलं, बघा बरं, विशिष्ट क्रमाने येणारा अक्षर समूह आहे ना, अक्षर समूह तो एका विशिष्ट क्रमात आला आणि क्रमात आल्यानंतर त्याला एक अर्थ प्राप्त झाला. काय झाला, अर्थ प्राप्त झाला. आणि ज्यावेळेस असा अर्थ प्राप्त होतो त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, शब्द असं म्हणतो. समजलं? म्हणजे असं जर असेल ळ म क, त्याला काहीच अर्थ नाहीये. अक्षर समूह तर मी एकत्र आणला, अक्षर समूह मी एकत्र नक्कीच आणला, पण त्याच्यातून काही अर्थ स्पष्ट होतोय का, नाही होत ना. म्हणजेच लक्ष द्या, मग आपण शब्द कोणाला म्हणायचं की विशिष्ट क्रमाने एकत्र येणाऱ्या अक्षर समूहाला जेव्हा एक विशिष्ट अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्या अक्षर समूहाला काय म्हणायचं बाळांनो, शब्द असं म्हणायचं. समजलं? ओके, येस बाळा, त्याला काय म्हणायचं श्वेता, शब्द असं म्हणायचं. आता पुढे बघा, वाक्य. वाक्य म्हणजे पूर्ण अर्थपूर्ण असणाऱ्या शब्द समूहाला वाक्य असं म्हणतात. अर्थपूर्ण, आपण जे बोलतो त्याला काय म्हणतो, एक सलग असं वाक्य बोलतो, बरोबर. मी आता शब्द सांगितलं, शब्द म्हणजे कसं, कमळ, कमळ, ह्याच्यामध्ये काय सांगतो आपण की अक्षर समूह आहे. काय आहे, अक्षर समूह. आणि हे अक्षर समूह एकत्र येऊन काय बनतो बाळांनो, शब्द. काय बनतोय, शब्द. आणि वाक्य कसं तयार होतं बाळांनो, हा शब्द समूह ज्यावेळेस एकत्र येतो आणि त्याला विशिष्ट अर्थ प्राप्त होतो, बरोबर आहे, त्यावेळेस ते काय बनतं, वाक्य बनतं. काय बनतं, वाक्य. म्हणजे इकडे लक्ष द्या, अर्थपूर्ण असणाऱ्या शब्द समूहाला वाक्य असं म्हणतात. जेव्हा अर्थपूर्ण शब्द समूह एकत्र येतो, जेव्हा अर्थपूर्ण शब्द समूह एकत्र येतो त्याच्यापासून काय तयार होतं, वाक्य तयार होतं. काय तयार होतं बाळांनो, वाक्य तयार होतं. म्हणजे इकडे बघा, वर्ण, नंतर हे अक्षर किंवा शब्दच आपण म्हणू त्याला, शब्द, आणि त्याच्यापासून काय नंतर तयार होणार बाळांनो, वाक्य. बघा आता येते का लक्षात, वर्ण म्हणजे आपलं ध्वनिचिन्ह आहे की नाही, ध्वनिचिन्ह, मुखातून निघालेले ध्वनिचिन्ह, मुखातून निघालेले ध्वनिचिन्ह याला आपण काय म्हणतो, वर्ण असं म्हणतो. आणि इकडे बघा, अक्षर किंवा अक्षर आपण काय म्हणतो की पूर्ण उच्चारित खुणेला म्हणजे अक्षर किंवा वर्ण हे एकच आले. आणि यांच्यापासून नंतर काय आले बघा, शब्द. शब्द कशाला म्हणतो आपण की विशिष्ट क्रमाने येणारे वर्ण किंवा काय म्हणतात, वर्ण किंवा अक्षर समूह. हे अक्षर आणि वर्ण एकच. हा, ज्यावेळेस पूर्ण उच्चारित असतात त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, अक्षर असं म्हणतो. आणि ज्यावेळेस हे अक्षर समूह एकत्र येतो आणि त्याला एक अर्थ प्राप्त होतो त्यावेळेस काय तयार होतो, शब्द तयार होतो. आणि शब्द जेव्हा एक विशिष्ट शब्द समूह एकत्र येतो आणि त्याला अर्थ प्राप्त होतो त्यावेळेस त्याला काय म्हणायचं बाळांनो, वाक्य असं म्हणायचं. समजलं का, यश श्वेता, समजलं बाळा? ओके, समजलं. वर्ण, अक्षर, नंतर काय सांगितलं त्यांनी, शब्द, आणि शब्दानंतर काय सांगितलं आपल्याला, वाक्य असं सांगितलं आहे. हे समजलं का, वर्ण म्हणजे काय, येस बाळा. आणि वाक्य म्हणजे काय येणार आहे मग श्वेता, की अर्थपूर्ण असणाऱ्या शब्द समूहाला. वाक्य कसं तयार होणार बाळांनो, शब्द समूहातून तयार होणार. कसं, शब्द समूहातून. वाक्य कसं तयार होतं, विशिष्ट शब्द समूह एकत्र आला की वाक्य तयार होतं. शब्द कसा तयार होतो, अक्षरातून. विशिष्ट अक्षर एकत्र आल्यावर शब्द तयार होतो. समजलं. आणि हे म्हणजे काय, ध्वनिचिन्ह. आणि अक्षर आणि वर्ण हेच एकच आहे, पण हे कसे असतात बाळांनो, पूर्ण उच्चाराचे असतात. कसे असतात, पूर्ण उच्चाराचे. आलं लक्षात, समजतंय? यस संदीप, समजते बाळा? ओके स्मिता, ओके, समजलं नाही तर आतापर्यंतचं सगळं? ओके, चला. म्हणजे ह्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या अगदी लक्षातच ठेवा, परीक्षेमध्ये विचारल्या जातात. म्हणजे वर्ण म्हणजे काय, डॅश डॅश देतील, गाडीला जागा आणि खाली ऑप्शन देतील.
मग ध्वनी चिन्हे, वर्ण, शब्द, अक्षर, अक्षर समूह असं काही तुम्हाला 4 ऑप्शनमध्ये दिलं जाईल. उत्तर माहितीच पाहिजे. काय सांगितलं, वर्ण म्हणजे काय, डायरेक्ट लक्षातच असलं पाहिजे. वर्ण म्हणजे ध्वनिचिन्ह, शब्द म्हणजे अर्थपूर्ण अक्षराचा समूह, बरोबर आहे ना. शब्द म्हटलं की अक्षर समूह, शब्द म्हटले की अक्षर समूह, आणि वाक्य म्हटलं की शब्द समूह, बरं का. राहिलं लक्षात. ओके, चला नेक्स्ट बघा. म्हणजे आता आपण जे काही बघितलं भाषेची माहिती, म्हणजे प्राचीन भाषा भारतातल्या कोणत्या होत्या, त्याचे प्रकार किती होते, 2 होते. इंडो युरोपियन आर्यन भाषा आणि दुसरी कोणती द्राविडीन भाषा. त्याच्यानंतर आपण लिपी बघितली. लिपी म्हणजे लिपणे, लिहिणे. लिपीचे प्रकार आपण बघितले. खरोष्टी आणि ब्राह्मी हे भारतातील प्राचीन लिप्या होत्या. मग देवनागरी लिपी बघितली, जिला आदर्श लिपी असे म्हणतात. मोडी लिपी बघितली की मराठी देवनागरीच लिपी आहे, पण तिला कसं थोडंसं मुरड घालून लिहिलं जातं, म्हणून काही काळ ती वापरायचे, पण आता सध्या ती वापरली जात नाही. दिवसेंदिवस आपण थोडंसं इझियर स्मूदर असं वापरण्याचा प्रयत्न करत असतो, हो की नाही. मग ती मोडी लिपी पण आता आपण वापरत नाही आहेत. त्याच्यानंतर आपण मराठी भाषेचा उगम बघितला, तिचा विकास बघितला आहे की नाही. आणि आत्ता आपण कोणाला काय म्हणतात, मराठी व्याकरणाविषयी थोडीशी माहिती घेतली. शिलालेख कोणता होता तो बघितला. गद्यलेख कोणता होता, गद्य ग्रंथ कोणता होता आद्य, ते बघितलं. म्हणजे मराठी भाषेची जी माहिती आहे तो एक टॉपिक जो होता, भाषा आणि मराठी भाषेची माहिती, हा टॉपिक क्लिअर झाला आपला. ओके, तर त्याच्याशी रिलेटेड थोडेसे 4-5 प्रश्न आहेत, ते बघूया. संदीप मॅडम, मोडी, येस मोडी लिपी मुरळ घालून लिहिली जायची. ओके. चला प्रश्न पहिले बघा. म्हणजे मराठी भाषेची माहिती जो होता किंवा भारतातील भाषांची माहिती, त्याच्यावर आपले प्रश्न झाले. काल आपला मराठी भाषेची माहिती होती. आता त्याच्याशी रिलेटेड 1-2 प्रश्न आहेत, ते आधी घेऊया. ओके, चला बघा. मराठी भाषा गौरव दिन कधी असतो. ऑप्शन बघा. ऑप्शन 1 आहे 1 मे, ऑप्शन 2 आहे 15 ऑगस्ट, ऑप्शन 3 आहे 27 फेब्रुवारी आणि ऑप्शन 4 आहे 1 जानेवारी. सांगा बरं उत्तर कोणतं बरोबर असणार आहे, पटपट सांगा. श्वेता, स्मिता, व्हेरी गुड. संदीप, व्हेरी गुड बाळा. ओके, काय असणार आहे याचं उत्तर. येस, 27 फेब्रुवारी. काय 27. कुसुमाग्रज, काल यांच्याविषयी पूर्ण माहिती दिलेली आहे. वि.वा. शिरवाडकर त्यांचं नाव आहे, त्यांची साहित्य संपदा सांगितलेली आहे. थोडक्यात सांगा बरं, 1-2 नावं सांगा मला कालच्या पुस्तकांची. काल मी वि.वा. शिरवाडकरांची 4-5 किंवा 5-1 कशी उदाहरणं दिली होती, पुस्तकांची नावं दिली होती, उदाहरणं नाही नावं दिली होती. त्यातली 2-3 तरी मला पटपट सांगा. श्वेता, स्मिता, प्रिया. येस, त्यांचं नाव आहे बाळा, वि.वा. शिरवाडकर त्यांचं नाव आहे. यांची पुस्तकं मी सांगितली होती काल की हे लक्षात ठेवा, परीक्षेत विचारली जातात. कोणती कोणती होती संदीप, नाही आठवते का. कोणती होती. विशाखा, नटसम्राट, मेघदूत, प्रवास पक्षी, वीज म्हणाली धरणीला, हो की नाही. येस, ही सगळी त्यांची पुस्तकांची नावे बऱ्यापैकी लक्षात ठेवा. ओके, चला. मराठी भाषा दिन जरी म्हटलं, मराठी भाषा दिन असं जरी आलं तरी 27 फेब्रुवारी या गौरव हा शब्द नाही देतात. जर त्यांनी असं म्हटलं मराठी भाषा दिन तर तो 27 फेब्रुवारी येणार. किंवा मराठी भाषा गौरव दिन जरी म्हटलं तरी तो काय येणार बाळांनो, 27 फेब्रुवारी येणार. समजलं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. विशाखा, ओके. येस योगेश, व्हेरी गुड बाळा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भाषा विषयक कौशल्याच्या साधारणपणे किती पायऱ्या असतात. झाला हा प्रश्न किंवा याच्यावरचं स्पष्टीकरण झालं आहे. चला सांगा बरं याचं उत्तर. भाषा विषयक कौशल्याच्या सर्वसाधारणपणे किती पायऱ्या आहेत, किती पायऱ्या आहेत सांगा बरं पटपट. संदीप, श्वेता, व्हेरी गुड. योगेश, व्हेरी नाईस बाळा. श्वेता, येस, व्हेरी गुड. किती पायऱ्या आहेत. 5 पायऱ्या आहेत. सांगा बरं कोणत्या कोणत्या होत्या, आपण काल घेतल्या होत्या. किती पायऱ्या. 5. कोणत्या कोणत्या. श्रवण, नंतर वाचन, नंतर लेखन, नंतर संभाषण, म्हणजे आपण एकामेकात जे बोलतो त्याला काय म्हणणार बाळांनो, संभाषण. आणि नंतर 5वं काय आहे, भाषण. एक जण बोलतो आणि बाकीचा सगळा मॉब ऐकतो, है ना, त्याला म्हणायचं भाषण. संभाषण म्हणजे एकामेकांमध्ये चालू असणारे ते असतं
संभाषण. यस यस यस. ओके. श्रवण, वाचन, लेखन, संभाषण, भाषण. यस बाळा. राहिलं लक्षात? भाषा कौशल्याच्या 5 पायऱ्या कोणत्या कोणत्या? श्रवण, वाचन, लेखन, संभाषण आणि भाषण. ह्या त्याच्या 5 पायऱ्या आहेत. ओके. चला नेक्स्ट बघा. मराठी राजभाषा दिन कधी असतो? आता बघा राजभाषा, मराठी राजभाषा दिन सांगा बरं पटपट. याचं उत्तर काय येणार? मराठी राजभाषा दिन कोणता? यस श्वेता, व्हेरी गुड. संदीप, योगेश, व्हेरी नाईस बाळा. किती? 1 मे. ऑप्शन क्रमांक 3 1 मे. महाराष्ट्र दिनच आपला लक्षातच ठेवायचं. राजभाषा दिन. राजभाषा, राजभाषा म्हणजे कोणती? राज्याच्या कामकाजाची भाषा. बरोबर ना? राजभाषा म्हणजे राज्याची कामकाजाची भाषा. राज्याचं कामकाज व्यवहार कोणत्या भाषेतून होतो, बरोबर ना? त्याला म्हणायचं त्या राज्याची राजभाषा. तशी आपली महाराष्ट्राची मराठी. आणि मराठी राजभाषा दिन कधी असेल? 1 मे या दिवशी आपला मराठी राजभाषा दिन असेल. समजलं? चला नेक्स्ट क्वेश्चन. भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही तर साहित्याच्या संदर्भात ती आत्मआविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. बघा काय प्रश्न. भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, केवळ संवादाचे माध्यम नाही तर साहित्याच्या संदर्भात ती आत्मआविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. याचं ऑप्शन बघा काय. संपूर्ण वाक्य बरोबर, संपूर्ण वाक्य चूक, पूर्वार्ध बरोबर आणि उत्तरार्ध बरोबर. म्हणजे हा एवढा आहे पूर्वार्ध आणि हा त्याच्यानंतरचा आहे उत्तरार्ध. सांगा यातला राईट ऑप्शन कोणता असणार आहे? येस सांगा पटपट. स्मिता, व्हेरी गुड बाळा. व्हेरी नाईस श्वेता, व्हेरी गुड. संदीप, ओके. चला बघा. याचं उत्तर संपूर्ण बरोबर आहे. काय आहे संदीप बाळा? संपूर्ण बरोबर. बरोबरच आहे. इथे बघा त्यांनी काय म्हटलं की भाषा ही केवळ संवादाचं माध्यम नाही, की भाषेतून आपण फक्त संवादच करतो असं नाही. तर त्यांनी काय सांगितलं? भाषा हे साहित्याच्या, म्हणजे आपलं जे साहित्य आहे याच्या आत्मविष्काराचे, म्हणजे आपल्या भाषेमध्ये आपण किती छान छान साहित्य होऊन गेलेलं आहे. आपले ज्ञान, आपलं सगळं जो काही वारसा आपण सगळा लिहून ठेवलेला आहे ना, म्हणजे आपल्या साहित्याचा आविष्कार हा भाषेतूनच होतोय. मग दिलेलं पूर्ण वाक्य काय आहे? संपूर्ण वाक्य हे योग्य आहे. समजलं संदीप? समजलं का बाळा? ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन. कवी कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव काय? चला सांगा. कवी कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव सांगा पटकन. व्हेरी गुड श्वेता. स्मिता, व्हेरी नाईस बाळा. येस त्यांचं नाव काय? कवी कुसुमाग्रज यांचं विष्णू वामन शिरवाडकर. काय नाव? विष्णू वामन शिरवाडकर हे कुसुमाग्रज यांचं नाव आहे. कुसुमाग्रज हे त्यांचं टोपण नाव आहे. कुसुमाग्रज हे त्यांचं काय बाळांनो? टोपण नाव आहे. समजलं? चला मराठी भाषेबद्दल आतापर्यंत जी जी माहिती होती, येस बाळा योगेश, हो हो, ती बऱ्यापैकी तुम्हाला समजली असेल असं मी गृहीत धरते. आता आपण पुढचा जो चार्ट आहे किंवा तो पुढचा चॅप्टर जो आहे तो आहे आधुनिक वर्णमाला किंवा वर्णमाला. हे लक्षात घ्या. काय? वर्णमाला म्हणजे आपण जर म्हणतोय की आपल्याकडे जे काही ज्ञान होतं, बरोबर, ते माणसाला काय वाटलं? लिहून ठेवावं, जेणेकरून या पिढीचं त्या पिढीला, त्या पिढीचं त्या पिढीला, म्हणजे आपल्या ज्ञानाचं संवर्धन होईल. पिढ्यानपिढ्या आपलं ज्ञान पुढे पुढे जात राहील. मग ते लोकांच्या विकासासाठी असो किंवा येस विकासासाठी असेल किंवा आपल्या ज्ञानसाधनेमध्ये भर पडावी यासाठी असेल. आपला जो सांस्कृतिक ठेवा आहे किंवा साहित्याचा जो ठेवा आहे, सगळे हे जे ठेवे आहे ते काय झाले पाहिजे? जतन झाले पाहिजे. यासाठी माणसाने काय केलं? मग लिपीचा शोध लावला. बरोबर, लिपी म्हणजे काय? लिहिणे. बरोबर ना? लिपी म्हणजे लिहिणे. मग लिहिण्यातून माणसाला जेवढा तो ज्ञानाचा साठा जो होता तो साठवता आला, पुढे पिढीने पिढी पुढे नेता आला, तेवढा आपला
व्यक्ती परत्वे नसता नेता आला. मी सांगितलं होतं तुम्हाला पहिल्याच लेक्चरला की एका व्यक्तीकडून जे ज्ञान मला देतील तुम्ही 100%, ते मी पुढच्या पिढीला 80% देईल, त्याची पुढची पिढी 50%. असं करता करता ते पिढ्यानपिढ्या कमी झालं असतं जर ते बोली भाषेतून असतं तर, बरोबर ना. म्हणजे आपल्या केवळ संवादातून ते पुढे न्यायचं झालं असतं तर ते कदाचित खूप कमी होत गेलं असं. जेवढं होतं तेवढं प्रॉपर आपल्यापर्यंत पोचलं असतं का, तर नसतं पोचलं. म्हणून माणसाला गरज वाटली लिहिण्याची. म्हणून माणसाला काय वाटलं बाळांनो, गरज लिहिण्याची, लिपीची. आणि पुढे त्यातूनच उगम झाला लिपीचा. त्यातून उगम झाला लिपी. लिपी म्हणजे काय सांगितलं होतं मी, लिहिणे. मग त्याला जे लिहायचं होतं, मग ते व्याकरण असो, एखादा ग्रंथ असो, कविता असो, जे काही साहित्य असो, विज्ञानातले आविष्कार असो, आहे की नाही. बघा विज्ञानाचे पण किती सारे शोध लागून गेलेले आहेत. अगदी न्यूटन, कोपर्निकस यांच्या काळापासून. त्या काळात एवढी काही अशी विज्ञान असं प्रगत असं नव्हतं, पण त्यांनी जो संशोधनाचा भाग होता तो जो त्यांनी लिहून ठेवला, मग त्याच्या बेसिसवर आज आपण नवीन आणखी उत्क्रांती घडवत गेलो. म्हणजेच काय, लिहिणं एवढं गरजेचं होतं की आपलं ज्ञान साधनाला साठवणं प्लस पुढच्या पिढीपर्यंत नेणं, त्याचा विकास करणं खूप गरजेचं होतं. आणि याचा बेस काय होतं, लिहिणं. बरं, काय होतं, लिहिणं. मग लिहिण्याची सुरुवात कशी होते, व्याकरणातून होते किंवा लिपीतून होते, नाही का. म्हणजे काहीतरी लिहायचं आहे म्हणजे काय करायचं, काहीही लिहत बसायचं का, तर नाही. मग त्याला असे नियम घालून दिले. काय घालून दिले, नियम घालून दिले. आणि यातूनच काय निर्माण झालं, आपलं व्याकरण निर्माण झालं. काय निर्माण झालं, व्याकरण. फक्त मराठीचंच व्याकरण म्हणते का मी, नाही. व्याकरण म्हणजे काय, जेवढ्या काय भाषा आहेत त्या प्रत्येक भाषेमध्ये काय असणार आहे, व्याकरण असणार आहे. व्याकरण म्हणजे काय की आपली जी भाषा आहे त्याचं शुद्ध शास्त्र असे नियम आहे की हा रचनेनुसार लिहा, त्या रचनेनुसार लिहा, अमुक असा नियम आहे, तमुक असा नियम आहे, है ना. त्यातून ती भाषा काय होते, समृद्ध होते. काय होते, समृद्ध होते. मग व्याकरण वगैरे लिहिताना किंवा त्याचा बेस आपण लिहितोय त्याची सुरुवातच कशापासून होते, तर वर्णमालेपासून होते. कशापासून होते बाळांनो, वर्णमाला. आणि तिलाच आपण काय, ही जी वर्णमाला आहे याच्यातूनच आपले सगळे अक्षर, शब्द किंवा आपलं पूर्ण लिखाण जे आहे हे सुरू झालेलं आहे. कशातून, वर्णमालेतून. हिच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. म्हणजे इन डिटेल हा चॅप्टर उद्याच घेणार मी. ओके, इकडे लक्ष द्या. आज फक्त ओझरती माहिती घ्या. मूळ वर्णमाला ही किती होती बाळांनो, 48 वर्णाची होती. किती होती, 48 वर्णाची होती. आणि ही जी मूळ वर्णमाला जी आहे ही कशी तयार झाली ती इकडे बघा. संस्कृतमधून 47 वर्ण घेतले होते. संस्कृतमधून 47 वर्ण अधिक हा जो ल आहे हा द्राविडीन वर्णामधून घेतला होता. म्हणजे आपण जर म्हणतो 48 वर्णाची मूळ वर्णमाला होती किंवा मूळ वर्णमाला. तुम्हाला पारंपरिक किंवा मूळ असं जर विचारलं तर ती किती सांगायची बाळांनो, पारंपरिक किंवा मूळ वर्णमाला जर असं म्हटलं तर त्याचं उत्तर असणार आहे 48. किती असणार आहे, 48. आणि जर तुम्हाला आधुनिक विचारलं, आधुनिक, तर ती असणार आहे 52, 52. किती असणार आहे, 52. हे लक्षात ठेवा. ज्यावेळेस मूळ वर्णमाला विचारली जाईल त्यावेळेस ती 48 किंवा पारंपरिक विचारली असेल तर ती 48 आणि आधुनिक विचारली तर त्याचं उत्तर असणार आहे 52. कुठल्या चॅप्टरमध्ये तुम्हाला कधी असं वाचण्यात येईल की एका ठिकाणी 50 लिहिलं, काही ठिकाणी 48 लिहिलं, काही ठिकाणी 52 लिहिलं. पण ज्यावेळेस आधुनिक वर्णमाला विचारली जाईल त्यावेळेस तिचं उत्तर असणार आहे 52च असणार आहे. हे लक्षातच ठेवा. जर मूळ विचारली, जुनी विचारली, पारंपरिक विचारली तर त्याचं उत्तर असणार आहे 48. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. समजलं. आता ही 48 वरून 52 कशी झाली आपण ते बघूया. म्हणजे आपण म्हणतो ना की बाबा 48 वर्णाची होती, मग आता हे 52 ह्यामध्ये 4 जणांचं काय ॲडिशन झालंय, का चेंज झाली, आता हे बघू आपण. ओके, इकडे लक्ष द्या. मग मूळ वर्णमाला किती होती बाळांनो, 48 वर्णाची होती. किती, 48 वर्णाची. आणि ते कसे घेतलेले होते, इकडे लक्ष द्या. ते जे 48 वर्ण आहे ते कसे होते, इकडे लक्ष द्या. 47 वर्ण जे होते, 47 वर्ण होते संस्कृत मधून आलेले. कसे, संस्कृतामधले. आणि त्याच्यामध्ये प्लस एक जो आला तो होता द्राविडियन वर्ण. आणि तो कोणता होता बाळांनो, ळ नावाचा होता. कोणता, ळ. आणि अशा प्रकारे मग आता किती, ती जुनी जी होती ती 48 वर्णाची होती वर्णमाला. येते लक्षात श्वेता, येस. ओके, हां, 2009च्या शासन निर्णयानुसार ते सांगते मी पुढे. जर आपल्याला मूळ वर्णमाला म्हटली तर ती सांगायची 48 वर्णाची. किती, 48.
त्याच्यामध्ये 48 कशी होती तर इकडे लक्ष द्या. 47 जे वर्ण होते ते मूळ संस्कृतामधून घेतलेले वर्ण होते आणि त्याच्यामध्ये एक ॲड झाला, तो होता द्राविडियन वर्ण. कोणता? ळ. आणि अशा प्रकारे ते झाले होते 48 वर्ण. ओके. आता आपण आधुनिक बघूया. आधुनिक वर्णमाला. आधुनिक वर्णमाला ही 52 वर्णाची होती. किती? होती नाही, आहे. किती आहे? 52 वर्णाची आहे. आता बघा, 2009च्या शासन निर्णयानुसार 4 वर्ण त्याच्यामध्ये काय झाले बाळांनो? ॲड झाले. किती वर्ण? 4 वर्ण ॲड झाले. ते कोणते कोणते? इकडे लक्ष द्या. पहिलं बघा, ॲ आणि अ हे इंग्रजी स्वर. ॲ आणि अ हे इंग्रजी स्वर हे आपल्या वर्णमालेमध्ये घ्या असं कोणी सांगितलं होतं, सुचवलं होतं? तर प्राध्यापक अरविंद मंगळूरकर यांनी सुचवलं होतं. कोणी? प्राध्यापक अरविंद मंगळूरकर यांनी सांगितलं होतं की ॲ आणि अ ह्या आपल्या वर्णमालेमध्ये ॲड करा, त्यांना घ्या. का बरं? कारण की आपल्याकडे आता इंग्रजीचा वापर खूपच जास्त वाढला, हो की नाही? म्हणजे आपल्या बोलण्यातून किंवा आता आपल्याला थोडंसं वाटतं की थोडंसं मॉडर्न होतो आहे आणि इंग्रजी भाषा कशी आहे? वैश्विक भाषा आहे. म्हणजे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यावर जरी गेलं तरी तुम्हाला ती युनिव्हर्सल लँग्वेज म्हणून बोलता येतं किंवा एकामेकाशी आपण कम्युनिकेट करू शकतो, की नाही? मग इंग्रजी भाषेचं आपल्या भाषेतलं वाढतं महत्त्व म्हणा किंवा गरज म्हणा, यानुसार काय झालं, मग ॲ आणि अ हा आपल्या वर्णमालेमध्ये ॲड करावा लागला. बरोबर आहे ना? ॲपल, ऑक्टोबर हे सगळं लिहिण्यासाठी मग आपल्या वर्णमालेमध्ये हे 2 नव्हतेच शब्द, वर्ण, है ना? पण मग इंग्रजीचा वापर वाढला, गरज वाढली, यामुळे काय झालं की आपल्याला ॲ आणि अ हे जे इंग्रजी स्वर आहेत, काय आहेत बाळांनो? इंग्रजी स्वर हे ॲड करावे लागले. आणि हे ॲड करा किंवा हे त्याच्यामध्ये जोडा असं कोणी सुचवलं किंवा कोणाचं मत होतं? तर प्राध्यापक अरविंद मंगळूरकर यांनी सांगितलं होतं. नेक्स्ट बघा, नंतर पुढचे 2 कोणते होते? क्ष आणि ज्ञ. क्ष आणि ज्ञ हे संयुक्त व्यंजनं. ही जी संयुक्त व्यंजने आहेत ही सुद्धा मग आपल्या वर्णमालेमध्ये ॲड झाली. आणि ही ॲड करा हे कोणी सांगितलं होतं? सबनीस यांनी सांगितलं होतं. कोणी सांगितलं होतं? सबनीस यांनी सांगितलं. आलं लक्षात? म्हणजे इकडे लक्ष द्या. आधुनिक वर्णमाला किती? 52 वर्णाची. आधुनिक वर्णमाला किती? 52 वर्णाची. कशी झाली बरं ती? पहिले 48 होते. पहिले किती होते? 48. मग त्याच्यामध्ये 2 आणि हे 2 कोण कोण? ॲ आणि अ हे इंग्रजी आणि दुसरे कोण? क्ष आणि ज्ञ हे संयुक्त व्यंजन ॲड झाले. मग 48 हे किती झाली बाळांनो? 52. 50, 48 असं लिहायचं नाही. आधुनिक वर्णमाला कशी होणार आहे बाळांनो? 52 वर्णाचीच असणार आहे. समजला? वर्णमाला हे आपण उद्या सविस्तर याच्याविषयी माहिती घेऊ. आजचं लेक्चर आज इथपर्यंतच असणार आहे. चालेल? ओके. बाय बाळांनो.